तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यात येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठी मोहीम राबविण्यात येत आहे। शांततापूर्ण, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या उद्देशाने पोलिसांनी परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली असून यामध्ये शहराच्या संवेदनशील भागातील जवळपास 50 पेक्षा अधिक गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये तसेच फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात ऑल आउट आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। या कारवाईसाठी 5 पोलीस अधिकारी आणि 5 विशेष पथके नेमण्यात आली होती। पथकांनी संवेदनशील ठिकाणांसह संशयितांच्या घरांची तपासणी करून उपद्रवी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले। मोहिमेदरम्यान यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये तपासणी मोहिमा, वाहन तपासणी, घरांची पडताळणी आणि संशयितांची चौकशी करण्यात आली। पोलिसांनी तलवारी, धारदार शस्त्रे आणि गुन्हेगारी कृत्यात वापरले जाणारे काही साहित्य जप्त केल्याची माहितीही समोर आली आहे। निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, मतदारांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होऊ नये आणि पूर्ण जिल्ह्यात शांततेचे वातावरण टिकून राहावे यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण आज काय कारवाई सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकी संदर्भाने निवडणुका शांततेत, सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात या अनुषंगाने गुन्हेगारांवर व जे अभिलेखावरील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, जे उपद्रव माजवतात, समाजकंटक आहेत, अशांवर अंकुश व्हावा या दृष्टिकोनातून माननीय महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आम्हाला आदेश आणि सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दहीगाव, हिंगाव, साखळी, डांभुर्णी, यावल शहर, अठरावल या भागामध्ये आज कोम्बिंग ऑपरेशन मी आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धारबळस आणि उपविभागातले 5 अधिकारी यांनी जवळजवळ 39 कर्मचारी यांच्या मदतीने आज कोम्बिंग ऑपरेशन अचानक सकाळी 4 ते 6:30च्या दरम्यान राबवण्यात आलं। त्या अनुषंगाने 5 टीम आम्ही तयार केल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही प्रभावीपणे कारवाई केली। त्यात आम्हाला नॉन बेलेबल वॉरंट आम्ही एकूण 10 बजावणी केलेली आहे। बेलेबल वॉरंटची सुद्धा आम्ही 6 बेलेबल वॉरंट बजावणी केलेली आहे। तसंच एक पाहिजे आरोपी सुद्धा आम्ही त्यात आम्हाला मिळून आला आहे। नंतर जे आम्ही हिस्ट्रीस्टर वगैरे होते त्यांना पण चेक केलं। एकूण आम्ही 5 हिस्ट्रीस्टर चेक केले। नंतर जे हद्दपार होते त्यांना पण चेक केलं, ते मिळतात वगैरे कसे, तर ते पण आम्ही चेक केलेले आहेत। नंतर ते ज्यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे होते आणि जे उपद्रव माजवू शकतात निवडणुकीदरम्यान त्यांना सुद्धा आम्ही चेक केलं। त्या एकूण जवळजवळ 30 लोकांना आम्ही चेक केलं, तपासणी केली। त्यांच्यावर कारवाया झालेल्या आहेत बहुतांशी, पण ज्यांच्यावर झालेल्या नाही त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करत आहोत। आणि या समन्सची सुद्धा जवळजवळ 15 समन्स आम्ही बजावणी केलेली आहे। अशा पद्धतीने आम्ही प्रभावी कारवाई करून जे समाज उपद्रवी असतील, समाजकंटक असतील, त्यांच्यावर अंकुश बसवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि या अनुषंगाने प्रशासन, खास पोलीस प्रशासन आणि पूर्ण शासन यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका शांततेत, सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात, मोकळ्या खुल्या वातावरणात व्हाव्यात या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे। नक्कीच पोलीस दल हे उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यास सक्षम आहे आणि आम्ही तसे सक्रिय देखील आहोत। फक्त आम्हाला लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी आम्हाला सहाय्य करावे आणि प्रशासनाला मदत करावी। जय हिंद। ओके सर, धन्यवाद। आपण केलेली कारवाई कौतुकास्पद आहे। थँक्यू। ते आमचं काम